नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसते स्क्रीनवर वनरक्षक भरती 2026 म्हणजेच वनरक्षक होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे 5 किलोमीटर 80 मार्काला मुलांना आणि 3 किलोमीटर 80 मार्काला मुलींना ग्राउंडसाठी म्हणजेच 5 रनिंगसाठी. तर काय झालं आहे, सगळे यूट्यूबरने किंवा सगळ्या मुलांना बऱ्याच मुलांना माहिती आहे की वनरक्षक भरती तर निघणारच आहे, पण किती टायमिंगमध्ये तुम्ही 5 किलोमीटर कव्हर करावं आणि किती मिनिटात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत किंवा किती गुण मिळणार आहेत ह्याच्यासाठी काय केलं, एक थोडक्यात एक 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ फक्त मी बनवत आहे. फक्त तुम्ही तो ऐका आणि आता तत्त्यानुसार तुम्हाला मी समजून सांगत आहे. पहिला तत्ता बघा इकडं. पहिला तत्ता मुलींचा म्हणजेच महिला उमेदवार ज्या ज्या वनरक्षकसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी. काय झालं आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की किती किलोमीटरमध्ये किती टायमिंगमध्ये किती पळल्यानंतर किती गुण मिळणार आहेत. फक्त तेवढा तत्ता सांगतो मी एक थोडक्यात 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. आलं का लक्षात? तेवढं फक्त तुम्ही कोण असेल तुमचं मित्रमंडळी, कोण बहीण असू द्या, कोण असू द्या, तिला फक्त सांगा. कारण भरती निघाल्यानंतर रनिंग करून उपयोग नाही. आत्ता तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पाहिजे, तुम्हाला टायमिंग माहिती पाहिजे किती मिनिटामध्ये आल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळणार आहेत. आता लक्ष द्या. 3 किलोमीटर पहिल्यांदा महिलांचं बघूया आपण. महिलांचं बघा 12 मिनिट त्याच्यापेक्षा कमी जर आला तुम्ही म्हणजेच आउट ऑफ, तुम्हाला किती गुण मिळणार आहेत? 80 गुण मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. किती? 3 किलोमीटर महिला उमेदवारांचं सांगतोय मी. त्याचबरोबर 12 मिनिटापेक्षा जास्त परंतु 13 मिनिटापेक्षा कमी किती गुण आहेत रे? 70 गुण. कुणाचं सांगतोय मी? महिलांचं सांगतोय. बघा त्यानंतर 13 मिनिटापेक्षा जास्त परंतु 14 मिनिटापेक्षा कमी म्हणजे 14 मिनिटापर्यंत किती गुण आहेत? 60 गुण. त्याचबरोबर 14 मिनिटापेक्षा जास्त 15 मिनिटापेक्षा कमी म्हणजेच 15 मिनिटापर्यंत किती गुण आहेत? 50 गुण. त्याचबरोबर 15 मिनिटापेक्षा जास्त परंतु 16 मिनिटापेक्षा कमी किती गुण आहेत? 45 गुण. त्याचबरोबर बघा खाली 16 मिनिटापेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किती गुण आहेत? 17 मिनिटाला तुम्हाला 40 गुण आहेत. त्याचबरोबर बघा खाली 17 मिनिट आणि 18 मिनिट म्हणजे 17 मिनिट आणि 18 मिनिट ह्यात किती गुण आहेत? 35 गुण आहेत. त्याचबरोबर खाली बघा आणखी खाली 18 गुणपेक्षा जास्त म्हणजेच टायमिंग म्हणते 18 मिनिटापेक्षा जास्त आणि 19 मिनिटापेक्षा कमी म्हणजेच 18 ते 19 ह्याच्यामध्ये किती गुण मिळणार आहेत तुम्हाला? 30 गुण मिळणार आहेत. बरोबर. त्याचबरोबर 19 मिनिटापेक्षा जास्त आणि 20 मिनिट यासाठी किती गुण आहेत? तुम्हाला 25 गुण मिळणार आहेत. बरोबर आहे का? त्यानंतर 20 मिनिट आणि 21 मिनिट म्हणजे 20 मिनिटापासून 21 मिनिटापर्यंत तुम्हाला किती गुण मिळणार आहेत? 20 गुण मिळणार आहेत. बरोबर. आता 21 मिनिटापासून 22 मिनिटापर्यंत तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत. महिला उमेदवारांचा आपण बघतोय. त्याचबरोबर खाली बघा 22 मिनिटापेक्षा जास्त. काय म्हणतोय मी? 22 मिनिटापेक्षा जास्त परंतु 23 मिनिटापेक्षा कमी म्हणजे 1 मिनिटाचं अंतर आहे. त्याला किती गुण आहेत? 10 गुण आहेत. त्याचबरोबर बघा 23 मिनिटापेक्षा जास्त परंतु 25 मिनिटापेक्षा कमी किती गुण आहेत? त्याला 5 गुण आहेत. 24 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही आल्यानंतर तुमचा टायमिंग 24 मिनिटाच्या जास्त गेला तर तुम्हाला 0 गुण म्हणजेच तुम्ही अपात्र झालात. हे आता आपण चार्ट कोणाचा बघितला? महिला उमेदवाराचा. आता ह्याच्यानंतरचा आपण दुसरा व्हिडिओ बनवला की 5 मिनिटाचा, तो पुरुष उमेदवाराचा असेल. ओके.